मस्त झणझणीत देसी स्टाईल पालकाचा गरगटा. एक भाकर म्हणता म्हणता दुसरी कधी खाऊन घ्याल ना, हे पण कळणार नाही तुम्हाला. इतका भारी हा गरगट्टा लागतो, तोही आपल्या देसी स्टाईलमध्ये. तर सर्वात आधी पालकाच्या भाजीला स्वच्छ धुवायचं, तेही मिठाच्या पाण्यामध्ये धुवायचं. एक 5 मिनटं भाजी भिजवून ठेवायची मिठाच्या पाण्यामध्ये आणि नंतर तिला स्वच्छ धुवायचं. धुवून झाल्याच्या नंतर तिला असं चिरून घ्यायचं. चिरलेली भाजी कुकरमध्ये ॲड करायची. नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी भिजवून घेतलेली चण्याची डाळ टाकायची. तसंच अर्धी वाटी शेंगदाणे भिजवलेले घालायचे. नंतर टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं तेल, अगदी 1 टेबलस्पून होईल इतकं तेल टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तसंच थोडीशी हळद देखील ॲड करून घ्यायची. पाणी घालायचं. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या. मस्त 3 शिट्ट्यामध्ये छान अशी मऊसर भाजी शिजली जाते. तसंच आपण इथं भिजवलेली चण्याची डाळ याच्यामध्ये ॲड केली ना, तर ती लवकर शिजली जाईल. जराही वेळ लागणार नाही. तर 3 शिट्ट्यामध्ये भाजी मस्त शिजली बघा. आणि आता या भाजीला थोडंसं मॅश करून घ्यायचं, म्हणजे भाजी दाटसर होईल. आणि जर नाही झाली ना भाजी दाटसर, तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी नंतर दाखवणारच आहे तुम्हाला की भाजी दाटसर होण्यासाठी काय करायचं. आता इथं बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण आणि जिरं घातलं आहे. त्याचा ठेचा बनवून घेतला आहे. पातेल्यामध्ये मी तेल घातलं, नंतर चिरलेला कांदा घातला आहे. कांद्याला थोडंसं परतवून घ्यायचं. कांदा सॉफ्ट झाला की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये लाल मिरची टाकायची, 1 2-3 लाल मिरची परतवून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलेला ठेचा टाकायचा आहे. ठेच्याला देखील मस्त कच्चापणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता भाजी घट्ट होण्यासाठी ना आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 पळी आपल्याला भाजी घालायची आणि फिरवून घ्यायची. बघा इतकी स्वादिष्ट भाजी लागते आणि दाटसरपणा पण खूप छान येतो भाजीला. नाहीतर काय होतं, आपण भाजी जेव्हा करतो, जरी आपण तिला मॅश केलं तरी पण भाजी एकीकडं आणि पाणी एकीकडं होऊन जातं. त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी फिरवून घेतली ना, एकदम दाटसर भाजी होते, खायला पण खूप भारी लागते. अगोदर मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेली भाजी मी फोडणीमध्ये टाकली, तिला मस्त परतवून घेतलं आणि नंतर सगळी शिजलेली भाजी याच्यामध्ये ॲड केली. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतले आणि आता याला एक उकळी काढून घ्यायची. तर इथं मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे आणि या भाजीचा सुगंध देखील खूप भारी येतो बरं का उकळताना. भाजी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे. अतिशय मस्त टेस्टी ही देसी गरगट्टा आपला म्हणजेच पालकाचा तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक